नमस्कार मित्रांनो. बुलढाणा जिल्ह्यामधून एक हत्याकांड समोर येत आहे. बुलढाण्यामध्ये एका महिलेचं तिच्याच चुलत भावासोबत शारीरिक संबंध आणि प्रेम प्रकरण सुरू होतं आणि हे प्रेम प्रकरण तिच्या वडिलांना कळालं. वडिलांनी तिला आणि तिच्या चुलत भावाला नको त्या अवस्थेत पाहिलं आणि तिच्याच वडिलांनी तिचं सरकलम केलं. तर संपूर्ण घटना अशी की मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यात राहणाऱ्या शिवानी कालेमकर हिचं काही दिवसापूर्वी अमरावती जिल्ह्यात लग्न झालं होतं. लग्नानंतर ती माहेरी परत आली होती. पोलीस तपासानुसार शिवानीचे तिच्या चुलत भावासोबत संबंध असल्याचा संशय कुटुंबियांना होता. आरोप असा आहे की शिवानीच्या वडिलांनी तिला तिच्या चुलत भावासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं होतं. याच कारणावरून घरात सतत वाद होत होते. 23 एप्रिलच्या रात्री घरात पुन्हा वाद सुरू झाला आणि संतापाच्या भरात वडिलांनी शिवानीवर हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात शिवानीचा मृत्यू झाला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह घरात लपवण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून तिच्या वडिलांनी तिचा गळा कापला आणि मृतदेह जाळला. यानंतर मृतदेह बुलढाणा जिल्ह्यात आणून फेकण्यात आला. 26 एप्रिल रोजी जळालेल्या अवस्थेतच मृतदेह आढळून आला. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. मोबाईल लोकेशन चौकशी आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी शिवानीचे वडील आणि तिच्या भावाला अटक केली. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पण सामाजिकदृष्ट्या महाराष्ट्र आणि आपला देश कोणत्या दिशेने जाते या भयावह घटना आपल्या समोर येत आहेत. याविषयी आणि ह्या नवीन पिढीविषयी आणि नातेसंबंध आणि प्रेम प्रकरण आणि शरीर संबंध याविषयी तुमचं मत काय आहे कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.